सासंगी जे सासंगी महात्मा होते ते काय म्हणाले की म्हणजे ही सासंगी काही का वर्षापूर्वी जे गोळ्या घातलेल्या सासंगी त्यामध्ये जे एका महाराजांचा जो 1 महिन्याचा मुलगा होतो तो मीच आहे म्हणजे सासंगी सासंगी काय भाव असेल सासंगी या सासंगीची जसं निवेदन दिलं तसं सासंगी निवेदनात थोडा बदल करून प्रकाश ढेरे महात्माजी सुंदर अशा अभंगासाठी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सत्संग संतोषाडून सद्गुरु माता दीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। सद्गुरु माता दीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। प्रेमाने बोला जसं निवेदन दिलं तसं प्रकाश ढेरे महात्माजी सुंदर अशा अभंगासाठी तर नंतर श्रवण करूया बेडगे महाराज सुंदर अशा विचारासाठी सासंगी मोठ्या प्रेमाने बोला प्रेमाने बोला धन्यवाद। नको नको मना गोंतो माया जाळी काळ आला जवळी गरसावया गोंतो माया जाळी काळ आला जवळी
तदनंतर श्रवण करूया संजय गडदी इंद्राच्या विचारासाठी. सात आणि मोठ्या प्रेमाने बोला. सद्गुरु स्वरूप सत्संगी मोठ्या प्रेमाने बोलू. सर्व सत्संग आताच गीत झालं की काळ आला जवळी ग्रासला. आता ह्या काळाच्या खचाट्यातून जर सुटायचं असेल तर समागम जवळ आले आणि सांगितलेली आहे. आता त्या काळाच्या जबड्यातनं जर सुटायचं असेल तर ते कसं सुटायचं, तर त्या समागमामध्ये आपण गेलं पाहिजे. आणि समागमामध्ये गेल्यावर काय फायदा आहे हा फायदा सांगताना तुकाराम महाराज 5 चरणाच्या अभंगामध्ये म्हणतात, सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे, दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत असो. काय म्हणतात, सुख या संत समागमे, समागमामध्ये सगळं सुखच आहे. सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे, म्हणजे मी काय तर गुन्हा केलेला आहे ना जन्मोजन्मी, हा ते संचित आहे, गुन्हा केलेलं संचित माझ्या पाठीमाग आहे, त्याचा दुनावा कुठं भरून घेतला जातो, संत समागमामध्ये भरून घेतला जातो. नित्य दुनावे तुझी या नामे, तुझं जे नामस्मरण चाललेलं आहे त्या ठिकाणी समागमामध्ये नित्य चाललेलं असतं बरं का. 4 दिवस 2 तासापुरतं, इथं कसं संगतमध्ये असते असं 2 तासापुरतं नाही, क्षणिक नाही, तर ते 4 दिवस अगदी तुम्हाला सांगतो 4 दिवस कायम चालू असतं. आणि त्या ज्ञानाग्नीमध्ये सगळं तुम्हाला सांगतो आम्हाला की सगळं कर्ज जे आहे ना ते माफच करून घेतलं जातं, सगळं दुनावं भरून घेतलं जात होतं. फक्त आपण मुर्दा म्हणून तिथं जाऊन पडलं पाहिजे त्या समागमामध्ये. मग किती उदार आहे बघा. सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझे या नामे, दहन होती सकळ कर्मे. म्हणजे तुमचे पर्वतप्राय साठे जीवमात्म्याच्या पाठीमागे जर आलेले असले तर ते पर्वतप्राय साठे ते दहन होते सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत असो. तर काय करायचं आहे, नुसतं प्रेमाने बोला धन्यवाद, प्रेमाने बोला धन्यवाद, प्रेमानं नुसतं सर्व काळ प्रेमे डुलत असो. म्हणून नाही काही चिंता, काय म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये, म्हणून नाही काही चिंता तूची आमुचा माता पिता बहीण बंधू आणि चुलता अनेक गोता सर्व ठाई. अनेक गोता म्हणजे अखंड जगात आत्मीयता आलेले असतात ब्रह्मज्ञानी. मग त्या सर्वांच्या ठाई जे आहे ना, अनेक गोता सर्वा ठाई. ऐसा कळला हा निर्धार ब्रह्मज्ञान, ऐसा कळला हा निर्धार माझा तुझन पडे विसर. बघा तुकाराम म्हणतात किती म्हणजे आधी तुम्हाला सांगतो त्याच्यावर या परमात्माला विचार म्हणतात की बाबा माझा तुला विसर पडला नाही पाहिजे, या परमात्माला म्हणतात तिने. ऐसा कळला हा निर्धार माझा तुझन पडे विसर, असशी देऊन या धीर भाई अभ्यंतर मज जवळ. आतन बाहेर कोण आहे तो, हा तोच भाई अभ्यंतर मज जवळ. दुःख ते कैसे, काय म्हणतात बघा, दुःख ते कैसे न ये स्वप्नाशी. 3ऱ्या चरणामध्ये 4थ्या चरणामध्ये दुःख ते कैसे न ये स्वप्नाशी, भक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी. आता जो भक्ती आणि मुक्ती जे आम्ही करायला लागलो की नाही, ते काय म्हणतात तुम्हाला का, दुःख ते न ये स्वप्नाशी, भक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी. कारण त्यांचे वर्म तू आम्हापाशी. त्यांचे वर्म जे आहे ना ते सद्गुरूच्या चरणावर ना आम्हाला त्याची ओळख करून दिलेली आहे सद्गुरूनं, त्या ब्रह्मज्ञानाची. त्यांचे वर्म तू आम्हापाशी, सुखे राहिलाशी संताची या. देव वेडावला वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. त्या संतासाठी तुम्हाला सांगतो देव इथं उतरून बसलेला असतो, 2 तास ज्ञानाग्नी इथं पेटलेला असतो सत्संग. म्हणून 5व्या चरणामध्ये म्हणतात, जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पाप्या आणि पळती दोष. काय म्हणतात, जेथे तुझ्या कीर्तन, आता काय चाललंय ना 2 तास इथं, ती कीर्तनाचा घोषच आहे. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पाप्या आणि पळती दोष, काय ते उणे आम्हा आनंदाय. काय म्हणतात, काय ते उणे, आम्हाला काय गुण नाही बाबा, काय कमी नाही. काय ते उणे
आम्हा आनंदाय शेव ब्रह्मरस तुका म्हणे. आता ब्रह्मरसाचं सेवन करायचं आहे आणि ब्रह्मज्ञानी ब्रह्मचं सेवन करतोच बरं का. या ब्रह्मज्ञानाचं कसं करतो तुम्ही म्हणशीला सेवन कसं करता येईल ते. हे श्वास आहे ना, श्वास आहे, हे सेवनच आहे आणि हे सेवन करतोय म्हणून जीवन आहे. हा श्वास सेवन करतोय म्हणून जीवन आहे. अन्यथा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम म्हणे शेव ब्रह्मरस. मग हा ब्रह्मरस, हे ब्रह्मज्ञान साधं सोपं नाही आहे सत्संग. म्हणूनच निरंकारी विषयांचा विषयच मुळातलं ब्रह्मज्ञान आहे सत्संग. आणि ते मुळातलं ब्रह्मज्ञान आपल्याला झालेलं आहे म्हणजे आपल्या शरीराच्या सुद्धा मध्यभागाला तो निराकाराचं ब्रह्मज्ञानच बसलेलं आहे अंश रूपानं. हे मला माझ्या ध्यानात असावं आणि हे ज्या वेळेला ध्यानात असेल ना त्यावेळेला आपली सुटका आहे सत्संगात. काय हातात पाप असेल तर त्यातून मुक्त आहे, पुण्य असेल तरी सुद्धा त्यातून आपण मुक्त आहे सत्संग. आणि ती मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला ह्या सत्संगमध्ये पडत राहिलं पाहिजे. सत्संगाची प्रेमाने बोला, प्रेमाने बोला. निवेदनात थोडा बदल करून लक्ष्मी डेरेजी आशीर्वादाची कामना करतील. नंतर संजय गडदे सुंदर अशा विचारात निवेदनासाठी त्या प्रेमाने बोला. क्या शिकाय ना धन्यवाद तुम्ही मैं कृष्णा मैं बक्षलो. झालं की आता मध्ये आधी बी म्हटलं, आता बी प्रेमाने बोला. जसं निवेदन दिलं होतं तर संजय गडदेजी सुंदर अशा निवेदनासाठी नंतर आखरी रचना पडत मात्र प्रेमाने बोला. आमचं परंपरा सत्संग करण्याचा मोका मिळतो. जसं बाटल्यात आहे त्याला तिथं बसायला मोका आहे, नाहीतर भरपूर बाहेर जाऊन फिरता आहेत तिकडे त्यांना हे चान्स मिळतच नाही. तर वेळेनंतर मर्यादा काढल्या. पुढच्या शुक्रवारी आपले सत्संग 15 ऑगस्ट निमित्त होणार नाही. 4:83 मिळून सांगलीला सत्संग आहे संध्याकाळी मुक्तीपूर्व दिनानिमित्त सर्वांनी जायचं. आणि रविवारी सलगरमध्ये राष्ट्रीय कीर्तनकार श्रेष्ठ डोंगरेजी ज्ञानप्रचारक यांच्या उपस्थित कार्यक्रम होणार आहे. तिथे मी सर्वांनी उपस्थित राहायचं. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. आखरी रचना परेश महात्माजी त्यानंतर मंगलाचरण त्या प्रेमाने बोला. सासवडी मोठ्या प्रेमाने बोला. मळ्यात संतांच्या पीक प्रेमाचं पिकतंय र. मळ्यात संतांच्या पीक प्रेमाचं पिकतंय र. प्रेमाचं पिकतंय प्रेमाचं पिकतंय र.
प्रत्येकाचा एकच भाव आहे की माझ्या गुरुला खुश करणे व माझ्या जीवनात खूप समाधानी आहे. हाच
एका पाठीमागचा उद्देश आहे सत्संगजी मगाशी आदरणीय आपल्या गायकवाड महाराजांनी सांगितलं सत्संगजी त्या पावसानिमित्त काही महात्मे किंवा महापुरुष किंवा बहिणी तिथेपर्यंत येऊन पोहोचू शकले नाहीत. सत्संगजी बरेचसे जे आता या धावपळीच्या ओघामध्ये जे पटलं जातं ते सांगितलं जातं की बाबा किती उदाहरण देऊन आपल्याला ते महाराज आपल्याला समजावण्याचा आतोनात प्रयत्न करतील. सत्संगजी आज काळाची गरज आहे की जसं माणूस जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टी लागतात सत्संगजी, त्याचप्रमाणे सत्संगजी आज चौथी गोष्ट ही जी भक्तीची गोष्ट आहे ती गोष्ट आपल्या नशिबाला आलेली आहे. सत्संगजी मला सांगितले की महाराजांनी आपण जर आज नसतो तरी तर तो ठिकाणी फिरत राहिला असतो सत्संगजी खरंच ही आजच्या जगाची परिस्थिती आहे. काय काय वेळा तर घर बसल्या भांडा मिळते पण आम्हाला सर्वांना माहीत असते सत्संगी. पण सत्संगजी जे संतांच्या सानिध्यात असतात सत्संगजी तुम्ही म्हणाल एवढ्या लांबून येऊन गुरु आपल्याला काय करतो हा फार मोठा इतिहास आहे सत्संगजी. पण सत्संगजी संतांच्या सानिध्यात आल्यानंतर सत्संगजी 100% जन्म मरणाचा मृत्यूचा फेरा हा 100% चुकला जातो. तुम्ही म्हणाल मी सत्संगी विषय मला मरण येणार आहे का नाही, पण सत्संगजी ज्यावेळी देवानं आपल्याला जन्म दिला आहे त्यावेळी सत्संगी देवाच्या हाती काही 2-3 गोष्टी त्याच्या हाती राहिलेल्या आहेत. तुम्ही म्हणाल सत्संगजी त्या कोणत्या गोष्टी सत्संगजी ज्यावेळा जन्माची अवस्था आल्यानंतर सत्संगजी आपल्याला काही महिन्यानंतर आपल्याला कळलं जातं की बाबा आपण कोणाच्या तर गर्भपाती जाऊन सत्संगजी माझा जन्म होणार आहे. पण सत्संगजी ही एक बाजू, पण सत्संगजी दुसरी बाजू की सत्संगजी मला माहीत नाही की माझा मृत्यू कधी होणार आहे, ही दुसरी बाजू सत्संगजी. पण सत्संगजी आज जग फार टेक्नॉलॉजी फार मोठी जग आतुनात झपाट्यानं पुढे जात आहे. सत्संगजी आज एखाद्या वेळा सत्संगजी जन्माची वेळ अमुक या दिवशी आणि सत्संगजी अमोशा आहे, पण सत्संगजी अशी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे की आज अमोशा दिवशी जन्म नको, मात्र 100% उद्या ज्याला तो जन्म घेतला जर असे तरतूद आहे. पण सत्संगजी दुसरी जी गोष्ट आहे सत्संगजी मृत्यूचे 9 सेकंद सुद्धा आपल्याला जाणवत नाही. मात्र सत्संगजी ते 9 सेकंद जाणवायची जर असेल तर सत्संगजी आपण कायम या गुरुच्या सानिध्यात राहावं लागणार आहे. सत्संगजी आज एवढ्या झपाट्यानं वेगानं जग पुढे जात आहे. तुम्ही म्हणाल संतांच्या संगीत असल्यानंतर आपल्याला मृत्यूची अशी वेळमधला किंवा वेळ सांगून येते का? हो 100% सांगून येते सत्संगजी. फक्त गुरु आपल्याला कुणाच्या ना कुणाच्या त्या स्वरूपात आठवण करून देत असतो, फक्त आपण ते जाणावं लागतं. आपल्याला ते जाणता जे ब्रह्मज्ञानी असतात ते 100% जाणतात. मात्र जे इतरत्व आहेत की सत्संगजी एखादी गोष्ट एखादा व्यक्ती सांगण्याचा आतूनच प्रयत्न करत असतो. सत्संगती त्या गोष्टीला तो बघत येऊन जात असतो. सत्संगती बघा एका ठिकाणी जर आपण गेलो आणि एखाद्या पाहुण्याने किंवा आपल्या मित्रत्वानं म्हटलं की बाबा थांब आणि थोडं जेवण करून जा किंवा चहा पिऊन जा, सत्संगती एकदा म्हटल्यानंतर भले आपल्या काम असल्यानंतर सत्संगती 100% त्या व्यक्तीला म्हणतात की बाबा माझं काम आहे मी जाणार आहे. पण सत्संगती त्याच्या मुखातून दुसऱ्या वेळा जर आलं तर सत्संगती त्या व्यक्तीचा आदेश मोडून कधीही जाऊ नये. कारण सत्संगती दासनं बरेच वेळा धक्के मारलेले आहेत. सत्संगती दासची माथावरला दुटी असताना सत्संगती एका मित्रत्वाच्या नात्याने सत्संगती आज काय जायला नको म्हणून दासने दाढी वाढली. सत्संगती
काही ठिकाणी जेव्हा गेला तर सातसंगी जेवण केल्यानंतर सातसंगी एक आठवडा ते स्वप्न भोगत होतो सातसंगी. तो विषय तो सातसंगी असं जाणवत असतं, पण सातसंगी आपण प्रत्येक वेळा आपण बगल देऊन जात असतो. पण सातसंगी असं न करता सातसंगी आपण कायम या गुरुच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न केला तर खरंच जीवन आपलं सुखमय होतं. सातसंगी त्यासनं मगाचपासून बरेचशाच महात्म्यांनी जीवनाचा आधार, सुख समृद्धी या विषयावर बरेचसं बोलण्याचा प्रयत्न केला. सातसंगी त्या मगाच तर त्या महात्म्यांनी 2 गीते घेतली. सातसंगी सुंदर अशी गीत आहे. सातसंगी त्या महात्म्यांना उभारता येत नाही, पण सातसंगी जे गीत म्हणतात सातसंगी तो किंवा त्या गीताचा सारांश आहे. सातसंगी खूप सुंदर सारांश होता की सातसंगी आज बघा एखाद्या 18, 15, 16 वर्षाच्या मुलाला जर एखादं गीत मन म्हटलं किंवा एखादी कविता मन म्हटलं तर सातसंगी तो म्हणत नाही, पण ही व्यक्ती सातसंगी त्या सानिध्यात आल्यानंतर सुंदररित्या सातसंगी म्हणत असते. ही देखील गुरुची कृपा आहे. सातसंगी वेळोवेळी आपल्याला गुरु प्रत्येक ठिकाणी जाणवत असतो. सातसंगी ती आपण जाणवण्याचा प्रयत्न आपण करणं हा आपलं भाग्य म्हणावं लागतं. सातसंगी पण सातसंगी तसं न करता सातसंगी आपण आपल्या या हव्याचा पोटी सातसंगी इतक्या झपाट्यानं जात असतो. सातसंगी आपण जसं म्हटलं जातं ना, नेहमी प्रपंच करावा आवडीनं आणि प्रमाद करावा सवडीने, तशा पद्धतीने सातसंगी आपण करत असतो. पण तसं न करता सातसंगी जी आपल्याला जी 2 तासाची जी संगत दिलेली आहे ती अतोनात आनंदानं व उत्साहानं केली तर सातसंगी खरंच आपलं जीवन सुखमय होईल. महाराजांनी सांगितले की मन इथं असावं. त्यांनी सांगितले की मन इथं असतं, आपलं शरीर इथं असतं, मन सगळं आपल्या घरी असतंय. एखाद्या वेळा चुकून येत असताना सातसंगी बरोबरच चुलीवरती एखाद्या वेळा जो दुधाचं भांडे ठेवलं जातं, काय होणार आहे अख्खं 2 तास त्या भांड्याकडे लक्ष असते सातसंगी. पण सातसंगी असं म्हटलं जातं की गुरुच्या सानिध्यात असल्यानंतर अंतकरणातून जर आपण भक्ती करत राहिलो, समजा चुकून जर गॅस चालूच जरी राहत असला तर सातसंगी मात्र अंतकरणातून जर भक्ती असेल की सातसंगी तुम्ही जवळपर्यंत ते दूध सुद्धा उचलू जाणार नाही. ही गुरुची हिंमत आहे सातसंगी. नाहीतर मग तुम्ही म्हणाल की माझं आता दूध कसं होणार काय होणार, 100% दूध उचलून जाऊन भांडं सगळं जळून खाक होऊन जातात. पण सातसंगी असं न होता सातसंगी या गुरुच्या सानिध्यात आल्यानंतर सातसंगीची जी भक्ती असते ना ती खूप सुंदररित्या भक्ती असते. सातसंगी त्यातला खूप आनंद वाटतो. कारण सर्वजणच आपण 1-2-3 व्यक्ती जर सोडल्या सातसंगी की एक 40, 45, 50च्या आसपास सर्वजणच सातसंगी. त्यातला एवढा गाडा अभ्यास नाही, पण गाड्या अभ्यासाचे आदरणीय पाटोळे महाराज आहेत, बेडगे महाराज आहेत, आपले गायकवाड महाराज आहेत सातसंगी. पण सातसंगी ही तिन्ही जसं म्हटलं जातं त्या तिन्ही देवदेवता सातसंगी समोर आहेत. पण सातसंगी आज जगाची या देवतेला चरण स्पर्श करून सातसंगी आजच्या आपल्या जीवनाच्या व्यवहारातल्या काही गोष्टी आपल्याला सांगण्याचा दास आतूनात प्रयत्न करतोय. सातसंगी जीव तोडून प्रत्येक महात्मा सांगत असतो की सातसंगी सत्संग या. पण सातसंगी आपण काय वेळेला ती वेळ हणून जात असतो ना आपण आपल्या घरी बसत असतो. गायकवाड महाराज तर जिथे जिथे जातात सातसंगी त्या ठिकाणी आवर्जून सांगत असतात की सातसंगी आज एकची जर संगत चुकली तर सत्संगी कर्मधर्म सोयगानं सातसंगी जे उद्धार होत असतो त्या उद्धारात जर आपलं नाव असेल आणि त्यावेळेला जर आपण 100% गैरहजर असेल तर सातसंगी सत्संगीला दुसऱ्या पाळी येऊन सुद्धा सातसंगी आपली उन्नती होणार नाही. सातसंगी सातत्याचा विषय सातसंगी आवर्जून सांगण्याचा आठवतो. सातसंगी एक डोंबारे असतो, सर्वजण तुम्हाला ती माहितीच आहे, ती कथा माहिती आहे. पण सातसंगी सातत्यात काय रस असतंय हे दाखला सांगण्याचा भावार्थ आहे. सातसंगी एक डोंबारे असतो. सातसंगी मोठमोठ्या गावात बेळकी, सलगर, करोली या ठिकाणी जशी मोठी गावं असतात त्या ठिकाणी सातसंगी
की नवरा बायको आपला उद्धार करण्यासाठी या गावावरून त्या गावात हा डोंबाराचा खेळ कायम स्वरूपी करत असतात सातसंगी. आज सलगरला झाला तर उद्या कुटकोळीला सातसंगी, कुटकोळीला झाला तर उद्या हिंगणगावला. पण सातसंगाची जात असताना एके ठिकाणी कर्मधर्म सोडून या दोघेही नवरा बायकोंची भांडण झाली. सातसंगाची कार्यक्रम सगळा झाला. सातसंगाची दोरीवरून चालण्याचा असू दे किंवा एखाद्या काठी घेऊन इकडून तिकडे चालण्याचा हे असू दे किंवा सातसंगाची छातीवरती दगड फोडण्याचा हे असू दे किंवा काच फोडण्याचा असू दे. आणि सातसंगाची शेवटच्या काळात जो त्यांचा प्रत्येक ठिकाणचा जो कार्यक्रम असायचा की सातसंगाची आपल्या पत्नीच्या डोकीवरती सफरजन ठेवायचं आणि त्या व्यक्तीने डोळं बांधून ते चाकून असं विकून मारून सफरजन फोडून टाकायचं किंवा कापायचं सातसंगाची. असा हा दररोजचा कार्यक्रम असत होता सातसंगाची. पण कर्मधर्म स्वरूपानं सातसंगाची त्या दिवशी भांडण झाल्यानंतर नवऱ्याला इतका दोष वाटला की सातसंगाची मी पुढच्या करोली गावात गेल्यानंतर उद्याच्याला मी माझ्या धर्मपत्नीचा खून करणार हे त्याच्या मनी ठरवलं होतं सातसंगाची. पण सातसंगाची त्या धर्मपत्नीने आपला तो दररोजचा दिनक्रम होता. सातसंगाची ढोलकं वाजवायला सुरुवात केली, माणसं गोळा व्हायला सुरुवात झाली. सातसंगाची दोरीवरनं चालायला सुरुवात झाली. त्या व्यक्तीनं सातसंगाची जो प्रमुख होता त्या व्यक्तीनं सातसंगाची काचा फोडल्या, दगड फोडला आणि शेवटचा सातसंगाची जो अंतिम जो कार्यक्रम राहिला तो डोळे बांधून चाकून सफरचंदाला फोडायचं किंवा असं मारायचं सातसंगाची ती वेळ आली. तो त्याच्या सारखं ध्यानीमनी येत होतं की मी आज नेम चुकवणार आणि मी नेम चुकवून त्या व्यक्तीला असं छातीवरती मारणार किंवा डोळ्यात मारणार आणि ती गतप्राण होईल असं ती व्यक्ती त्याच्या मनी धरत होती सातसंगाची. पण सातसंगाची कर्मधर्म सोडल्यानं सातसंगाची तो कार्यक्रम सुरू झाला आणि सुरू झाल्यानंतर सातसंगाची डोळं बांधलं गेलं आणि त्या व्यक्तीने असा चाकू मारला. तर सातसंगाची चाकू मारल्यानंतर बरोबर त्या सफरचंदाला जाऊन सफरचंद फुटून गेलं आणि टाळ्यांचा कडकडाट आवाज सुरू झाला सातसंगाची. त्या व्यक्तीला समजना की मी तर नेम चुकून मारलेला होता आणि हे नेम न चुकता सातसंगाच्या सफरचंदाला जाऊन कसं लागलं असं विचार करू लागला सातसंगाची. दुसऱ्या डोळं बांधलं सातसंगाची, दुसरं सफरचंद ठेवलं आणि त्यालाही देखील सातसंगाची तो बरोबर त्या सफरचंदाला जाऊन मारले गेला आणि आणखीन कडकडाट झाला. सातसंगाची असं 3 वेळा तो करत होता आणि सातसंगाची 3रा वेळा तो नंतरा रडू लागला सातसंगाची आणि म्हणायला लागला की मी तर ठरवलं होतं की माझ्या पत्नीचा खून करणार आणि कर्मधर्म स्वरूपानं परमेश्वराच्या आशीर्वादानं सातसंगाची ह्या बळीचा खून किंवा काय मृत्यू झाला नाही. ते कसं काय सातसंगाची. पण सातसंगाची यातून या गोष्टीतून सांगण्याचा एकच भावार्थ आहे. सातसंगाची सातत्यानं जी गोष्ट सातत्यानं टिकून सातसंगाची करत राहतो ती गोष्ट कायम स्वरूपी यशस्वीच होत राहते. त्याच पद्धतीनं सातसंगाची आपल्याला जी सातसंगाची जिथं आपल्याला सत्संग करण्याचा जो मौका प्राप्त होतो तो सातसंगाची आपण तिच्यापर्यंत जाऊन आपला जो मौका आपल्या आयुष्यात घेण्याचा प्रयत्न केला तर सातसंगाची 100% आपण यशस्वी होत राहतो. सातसंगाची अशी बरीचशीच उदाहरणं सातसंगाची दासनं त्या सत्संगामध्ये येऊन ऐकलेली आहेत. सातसंगाची अनुभव ऐकलेला आहे, अनुभव श्रवण केलेला आहे सातसंगाची. पण आज जग इतक्या धावपळ झपाट्यानं सातसंगाची वाढत आहे. तुम्ही म्हणाल सातसंगाची आता हा 12-13 वर्षाचा मुलगा आहे, सातसंगी महाराज आहे सातसंगाची. आपण ज्यावेळेला शाळा जात होतो सातसंगाची शाळेची खूप परिस्थिती होती, वेगळी होती आणि आताची खूप परिस्थिती सातसंगाची वेगळी आहे. तुम्ही म्हणाल वेगळी परिस्थितीचा आणि ह्या सत्संगाचा काय फरक आहे. सातसंगाची 100% फरक आहे. सातसंगाची त्यावेळेला सातसंगाची गुरुजी आपल्याला काळ्या बोर्डावरती पांढऱ्याकडून लिहून सांगत होती की बाबा ए के बे तुमचा अर्थ लिहून सांगत होते. पण सातसंगाची त्यावेळची जी शिकवण होती, त्यावेळची जी आठवण होती ती खूप लाख मोलाची होती सातसंगाची. आणि आताची आठवण तुम्ही नाही म्हणाल का हो 100% आहे. पण सातसंगाची काळ बदलला, वेळ बदलली सातसंगाची. आता काळे फळे जाऊन सातसंगाची पांढरे फळे यायला चालू झाले.
आणि त्या ठिकाणी सातसंगती जे मार्करनं जे शिकवलं जातं त्या मार्करनं सातसंगती शिकवण्याचा प्रयत्न केला जातो सातसंगती. तुम्ही म्हणाल ह्या मार्करचा आणि पांढऱ्या खोडीचा काय संबंध आहे? तो 100% फरक आहे सातसंगती. सातसंगती का असं सांगावं असं वाटतं? सातसंगती प्रत्येक कुठल्या आपल्या आईवडिलांना असं वाटतं की माझा मुलगा चांगला शिकावा, एखादी कुठेतरी नोकरी लागावी आणि नोकरी लागल्यानंतर सातसंगती जे सुख समृद्धी वैभव आहे ते आमच्या का जीवनात येऊन वाटावं. सातसंगती 100% सुख समृद्धी यावं असं प्रत्येक आईबापाला वाटत असतं. पण सातसंगती आज काळाची अशी गरज आहे. सातसंगती तुम्ही कितीही बाहेर फिरून थोडं थोडं पहा. सातसंगती जास्त महिना 2 महिन्यातनं सातसंगती आवर्जून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. सातसंगती आज एकेका ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे. सातसंगती आदरणीय आपल्या चव्हाण महाराजांनी आपले परवलीचे तहसीलदार महाराजांनी सातसंगती 250व्या समागमाला सातसंगती स्टेजवरून संचलन केलेली सातसंगती लातूर जिल्ह्यातली कथा आहे. सातसंगती त्या आईवडिलांची अशी अपेक्षा होती की माझं मुलं भरपूर शिकावी आणि शिकल्यानंतर सातसंगती परदेशी जावी. सातसंगती कर्मधर्म संयोगानं तीही दोन्ही व्यक्ती सातसंगती शिक्षक पेशात होती. सातसंगती आणि हळूहळू हा संसार चालत राहत होता. सातसंगती आणि संसार चालत असताना दोन्हीही मुलं सातसंगती चांगल्या एज्युकेटेड होऊन सातसंगती परदेशाच्या ठिकाणाला शिकण्यासाठी बाहेर गेले. सातसंगती हळूहळू या दोघांचे वय कमी होत 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 सातसंगती एके दिवशी असा प्रसंग आला. सातसंगती त्या आईचा मृत्यू झाला आणि सातसंगती वडिलांना तर राहता न राहता सातसंगतीच्या वडिलांनी आपल्या या दोन्ही मुलांना फोन केला की बाबा असं असं झालेलं आहे आणि आपली आई तुमची आई गतप्राण झालेली आहे, तुम्ही लवकरात लवकर निघून या. सातसंगती परदेशातून येण्यासाठी सातसंगती 2 दिवस लागणार होते. ते शव अख्खं डीप फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं सातसंगती आणि 2 दिवसानंतर सातसंगती येण्याच्या थोड्या वेळानंतर ते काढून आणलं. सातसंगती आणि आणल्यानंतर सातसंगती तो मुलगा आला. सातसंगती लहान मुलगा आला, बाबा मी आलेलो आहे. त्यानंतर आल्यानंतर सातसंगती त्या बाबांना खूप हुंदके देऊन प्रत्येक गोष्ट जी जाणवली जात होती ती आपल्या मंडळीची तो सांगण्याचा आपण प्रयत्न करत होता. मुलगा आला सातसंगती आणि वडिलांच्या वडील मुलग्याच्या खांद्यावरती डोकं देऊन हुंदके देऊन रडत होते. मुलगाही रडत होता. पण सातसंगती वडिलांना ते राहवलं नाही की बाबा तू आलेला आहे, तुझा दादा का आला नाही. सातसंगती असा तो हुंकार देत असताना सातसंगतीच्या छोट्या बालकानं किंवा त्या छोट्या भावानं सांगितलं की बाबा आम्ही परदेशात जाताना मी दोघाही भावाने असं ठरवलं होतं की आई गेल्यानंतर मी येणार आणि बाबा गेल्यानंतर तो जाणार. सातसंगती त्याला त्या गुरुजींच्या पायाची वाळू घसरली गेली आणि त्याला सातसंगती त्याला कळालं की मी माझी मुलं 100% पैशानं अडक्यानं भरपूर मोठी झाली, पण सातसंगती मी कुठंतरी संस्कार देण्यात 100% मागं पडलो. त्याला त्या महात्म्याला समजलं गेलं सातसंगती. पण सातसंगती कर्मधर्म संयोगानं सातसंगती आम्हाला सर्वांनाच सत्संगचा जो लाभ मिळाला, सातसंगती सत्संग करण्याचा जो मौका प्राप्त मिळाला, सातसंगती या गुरुगादीवरनी असा मौका सांगण्याचा आता तेवढा अधिकार नाही. पण सातसंगती कोणत्याच आईवडिलांना असं वाटत नाही की माझा मुलगा इतरत्र न जाता इकडे तिकडे न जाता कायम असं त्या मुलाला टॉर्चर करत असताना सातसंगती आपण कायम करत असतो. कसं तर जो मुलगा लागल्यानंतर सर्व्हिसला लागला, तुला काय करता येत नाही, तू काय करतच नाही असं न म्हणतात सातसंगती. जसं म्हटलं जातं ना, ठेवली अनंत तिथेच राहावं सातसंगती. त्या पद्धतीने सातसंगती या परमेश्वरानं जसं ठेवलं तसं राहण्याचा आम्ही प्रयत्न करावा. आणि सातसंगती आपल्या जे मुलाला आहे किंवा आपल्या ज्या छोट्या छोट्या बालकांना आहे, सातसंगती जसं जसं या सत्संगमध्ये येऊन सातसंगती त्यांना जे ज्ञानाची प्राप्ती होत जाते सातसंगती, त्याला मात्र सातसंगती दास आवर्जून सांगू शकतो की सातसंगती आज महाराष्ट्रात बरेचशा ठिकाणी सातसंगती जे वृद्धाश्रम आहेत सातसंगती ती फक्त सातसंगती
भरपूर संख्या वाढत असते आणि ते जर एखादं बालक सात्संगती या सत्संगमध्ये येऊन त्या गुरुच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न केला तर सात्संगती असं कधीही एकामेकावरती पाय येणार नाही असं दाखला वाटते. सात्संगती खूप खूप अशी उदाहरणं दाखणं जवळणं आवडून पाहिलेली आहे. पण सात्संगती एकच असं दाखलं राहून जात असतं. ते सात्संगती बघा आपल्या एखाद्या रानात आपल्याला 2-3 एकर रान आहे आणि आपल्याला असं वाटतं की बाबा पाऊस चालू आहे, कांद्याची चालू आहे, गवत आहे, पण आपल्याला मशागत तर केलीच पाहिजे 100%. पण ती आपण मशागत 100% सोडत नाही सात्संगती. की पाऊस आला तरी पण आपण करतच राहतो आणि पाऊस नसला तरी पण करत राहतो. त्याच पद्धतीने दासाही सांगण्याचा एकच भावार्थ आहे की सात्संगती कायम या गुरुच्या सानिध्यात राहून आपलं जे सेवाभाव आपण करण्याचा प्रयत्न करतो ना सात्संगती ते कायमस्वरूपी करावं असं दासला वाटतंय. सात्संगती बरीचशीच उदाहरणं दासला देता येतील सात्संगती. पण सात्संगती दास ज्या वेळा सात्संगती इथं येण्याचा मौका प्राप्त होतो सात्संगती त्याच्या दास आवर्जून सांगत राहतो की जग कुठं चाललंय आणि आपण कुठं राहतो हे थोडा आपण विचार करावा लागतो. सात्संगती खरंच आपल्याला आपण एखाद्याला पाहावं ते सात्संगती जी रक्ताची नाते असतात ते दासनं तर जवळून अनुभवलेले आहेत सात्संगती. आता तर दासला वेळोवेळी अनुभव येतो सात्संगती. दास काही गोष्टी या गुरुगादीवरून सांगाव्याशा नको वाटतात पण सात्संगती जे आजच्या या जगात जे सत्य चाललंय ते सांगायचं तरीही महात्म्याला समजत नाही ते सांगावंच लागते. सात्संगती दास का सांगतो सात्संगती दासने एक छोटंसं घर बांधायला सुरुवात केली सात्संगती. पण दासनं इतर ठिकाणा गायकवाड महाराजांनी माहिती आहे, बेडके महाराजांनी माहिती आहे सात्संगती, भली पाटोळे महाराजांनी देखील माहिती आहे सात्संगती. पण सात्संगती रक्ताच्या नात्यातल्या एकाही व्यक्तीनं सात्संगती भले माझी सख्खी बहीण जरी असली तर एकदा आली ती सात्संगती. पण एकदाही असं म्हटलं नाही की बाबा तू काम करायला आणि ते कुठंपर्यंत आल्या. पण सात्संगती या गुरुच्या गादीवरून दास आवर्जून सांगू शकतो. आठवड्यातनं एकदा 15 दिवसातनं ज्या महात्म्यांना फोन करतो भले सुखदुःखाच्या गोष्टी 100% विचारतात पण सात्संगती फोन ठेवण्याच्या शेवटच्या अंतिम क्षणाला 100% म्हणतात महाराज घराचं काम कुठं आलं. सात्संगती दासला जो आनंद वाटतोय सात्संगती ही रक्ताची नाती दूर गेली सात्संगती. पण या गुरुच्या नात्यात जी नाती आपल्याला जे मिळालं सात्संगती फक्त या गुरुच्या आशीर्वादानं सात्संगती तुम्हा आम्हाला हा इथं मोका बसण्याचा प्राप्त होणार. समजा जर आपण या ब्रह्मज्ञानाच्या गुरुच्या सानिध्यात आलोच नसतो तर 100% तुमची माझी 100% गाठभेट झाली नसती सात्संगती. पण कर्मधर्म स्वर्गानं सात्संगती ही 7 जन्माचे 7 पिढ्याची म्हटलं जातं. जसं आपले आदरणीय आपले दत्तक प्रमुख आपले जालेंद्र महाराज सांगतात सात्संगती एखादा जर घरात ब्रह्मज्ञानी माणूस असला की 7 जन्माची जे पुण्य आहे त्या व्यक्तीला त्या अख्ख्या घराला मिळत असते. त्या पद्धतीनुसार सात्संगती आपल्याला ती ब्रह्मज्ञानाची प्राप्ती किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीनं आणून इथपर्यंत सोडण्याचा जर मौका प्राप्त मिळाला सात्संगती त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही विसरण्याचं दाखला वाटतंय. कारण सात्संगती विसरल्यानंतर काय होतंय किंवा विसरल्यानंतर काय होणार आहे मगाशी महाराजांनी सांगितलं की एक महात्म्यांना भरपूर असा आपल्या माताजींनी त्यांना उन्नती देऊन सुद्धा सात्संगती सत्संगला येत नाही की त्यांचं कर्म आहे सात्संगती. कारण सात्संगती गुरु देऊन पण पाहतोय आणि गुरु घेऊन पण पाहतोय सात्संगती. आणि त्यावेळा सात्संगती गुरु द्यायला लागला त्यावेळा आपलं आनंद वाटतो. सात्संगती 100% आनंद वाटत असतो. मात्र जर सात्संगती गुरुने एकदा एखाद्या वेळा जरी तिरकी जर नजर केली तर सात्संगती आपली हळूहळू प्रगती अनोखी होत जातात ते सात्संगती. पण सात्संगती महाराजांनी सांगितलं ना आपल्याला कर्मधर्म स्वर्गानं सात्संगती आपल्या महाराष्ट्रात 38 जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यापैकी सात्संगती सांगली जिल्हा हाही देखील आहे. पण कर्मधर्म स्वर्गानं सात्संगती माताजींची कृपा आहे. मागच्या वर्षी सात्संगती पुणे या ठिकाणी समागम झाला आणि माताजींनी त्या जेव्हा जाहीर केले की पुढचा समागम सात्संगती सांगली जिल्ह्यात होणार. आपल्यात कुठं तर कमतरता असेल किंवा आपल्यात काय तर कमी असेल
हे आपल्याला माताजी शिकवण्यासाठी, माताजी आपल्याला आपल्यावरती कृपा दृष्टी ठेवण्यासाठी सातसंगती येथे येण्याचा मौका प्राप्त होतो. सातसंगती आज दासला वाटते जवळजवळ 150, आता आज 8 तारीख आहे, त्यातले 170 दिवस राहिलेले आहेत सातसंगती. 170 दिवसापैकी 10 दिवस गेले सातसंगती, जवळजवळ 160 दिवस राहिले. हा समागम हळूहळू आपल्या नजीक येत राहतोय. सातसंगती आपल्या तुमचं एकच भाग्य आहे. ते सातसंगती भले आपण एखाद्या व्यक्तीला नाही सांगू शकत, एखाद्या व्यक्तीला गोष्ट ती पटत नाही, पण आपल्या जो जवळचा मित्र आहे, आपले नातेवाईक आहेत, त्यांना जरी सांगण्याचा जर आपण प्रयत्न केला तर सातसंगती आपला जे परलोक आहे, जे सुख आहे, ते 100% आपल्याला सुखात आपण सामील व्हावं. दासला वाटते बघा सातसंगती, दास बोलता बोलता काही गोष्टी अभद्र बोलला असेल असं ज्या व्यक्तीला वाटत आहे, की दासला एक छोटा बालक म्हणून सातसंगती ती गोष्ट मला परत करून द्या असं दासला वाटतंय. पण सातसंगती खरंच आज जग अपाट झपाट्याने जाते. सातसंगती दास प्रत्येक वेळा सांगत असते की एवढा मोठा दास नाही, गुरुजी महाराजांचा सारखा एखादा गळा अभ्यास 100% त्यांच्या आशीर्वादाने सातसंगती जवळ तर जाऊ शकतोय. पण सातसंगती का असं सांगावं वाटतंय? सातसंगती बरेचसेच मित्र, माझ्याबरोबरचे मित्र सातसंगती असे आता व्यसनीबाजी झालेले आहेत की सातसंगती एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्ती हळूहळू आपल्यातून अदृश्य होत चाललेल्या आहेत सातसंगती. पण सातसंगती असा वेळ आला की आपल्याला ती वेळ खूप वेळानं दासला मिळाली असं दासला वाटतं. दासला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, दासनं तर सर्व ठिकाणी जाऊन पट्ट्यानं मैदान गाजवलेलं आहे, सगळे केले सातसंगती. जवळजवळ सातसंगती दास 34 ते 35 वर्ष राजकारणात होता. दासही सरपंच होता, दासच्या घरातली बहिणी देखील सरपंच होता. पण सातसंगती दासचं तिथं 100% मन रमलेलं नाही सातसंगती. पण सातसंगती ज्याला दास या आपल्या निरंकारी मंडळाच्या सानिध्यात आला सातसंगती, त्याला मात्र 100% आनंदमय आणि सुखमय आहे सातसंगती. बघा सातसंगती मागच्याच आठवड्यात सातसंगती आपल्या 20 तारखेला सातसंगती जे आपल्या रक्तदानचा कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी आपले मिरज तालुक्याचे आपले आदरणीय पालकमंत्री खाडे साहेब तिथे येऊन पोहोचले. ते दास त्यांना सांगायला गेल्यानंतर मला सहज म्हटले, अरे अरुण तू करतोस काय करतोस? मी म्हटलं काय करत नाही, त्या मध्ये जातो, पंचायतमध्ये पण जातो, माझ्याकडे पण येतो, त्या अन्य ठिकाणी कामावर पण हो जातोच, मग तुला कुठं आनंद कुठं वाटते? मी म्हटलं खाडेसाहेब मी खरं सांगितलं तर लहान तुम्ही मोठा लहान घेऊ का तर बोल की म्हणाला. तर सातसंगती मी त्यांना धडधडी सांगितली, ज्यावेळा मला सत्संगमध्ये जातो त्या वेळेला मला जो आनंद होतो त्या ठिकाणी इतरत्र ठिकाणी 100% आनंद होत नाही. म्हटलं दासला त्या भाऊनी सांगितले तुझं नशीब खूप मोठं आहे. आणि त्याही व्यक्तीने सांगितले की सातसंगती माणसाच्या जीवनात गुरु हा पाहिजेच, गुरु नसला तर सातसंगती फार बिकट अवस्था होते. हे त्यावेळी व्यक्तीने सांगण्याचा आपण प्रयत्न केला. सातसंगती बघा सातसंगती वेळ ही वेळेच्या प्रमाणे येऊन थांबत जाते. सातसंगती आपल्या पाटील महाराजांनी आपले नांगोळे या ठिकाणी जे कार्यक्रम सांगत असतात, सातसंगती नांगोळे या ठिकाणी एक जे ब्रह्मज्ञानात येण्याचा जो मौका प्राप्त होतो, सलगरी या ठिकाणी सातसंगती जो मौका प्राप्त होतो, सातसंगती पुतळे तेच असतात. सातसंगती खाली धुळा पडलेला असतो, तो धुळा एकदा जाळून सातसंगती आणखीन एकदा आपल्याला तो ज्ञानप्राप्तीचा जर कार्यक्रम आपण आपल्या जीवनात आणखीन एकदा केला तर सातसंगती आपलं जीवन सुखमय होते. पण सातसंगती या ठिकाणी किंवा या ठिकाणी 100% जाऊन पोचून आपला जो परलोक आहे तो आनंदमय सुखमय करावा असं दासला वाटते. बघा सातसंगती दास बोलता जर एखादी गोष्ट चुकून आपल्या व्यक्तीला जर लागली असते तर सातसंगती ते मोठ्या उदार अंतकरणानं माफ करावं असं दासला वाटते. दास एकच क्षमा प्राप्त करतो. सातसंगती मोठ्या प्रेमाने बोला. Hallelujah.
महाराज की जय. महात्मा